आपकी अदालत मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आहे की हे कायम घाईत असतात. देवेंद्रजी, तुमच्या शाळेतील जे मित्र आहेत ते सांगतात की स्कूलमध्ये तुम्हाला मागच्या बाकावर बसवलं जायचं. तुमची एक संपूर्ण गँग होती ज्यांच्याबरोबर तुम्ही बसायचात. ते म्हणाले की बघता बघताच काही दिवसांमध्ये फ्रंट बेंचवर पोहोचलात. खूप घाईमध्ये असतात म्हणे. मी कायमच बँक बेंचरच होतो आणि मागे बसण्याची मजाच वेगळी आहे. त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न नाही केला. काही अशा घटना घडल्या की आमच्या ज्या टीचर होत्या त्यांनी मागे वेगळ्याच लोकांनी खोड्या काढल्या आणि नाव माझ्यावर आलं आणि मला पुढे बसवलं की मागे बसून थोड्या खोड्या काढतो. परंतु खूप कमी दिवसांसाठी पुढे बसलो. बाकी आयुष्य मागच्या बेंचवरच गेलंय माझं. हे सुद्धा खरं आहे का की जेव्हा राजकारणामध्ये येण्याची संधी मिळाली, कुटुंबाचा वारसा सांभाळण्याची संधी मिळाली, तेव्हा मोठ्या भावाला मागे सोडून तुम्ही पुढे आलात? नाही, माझ्या मोठ्या भावाला काहीच राजकारणामध्ये इंटरेस्ट सुद्धा नव्हता. आणि बघा, मी सुद्धा काही राजकारणामध्ये येण्याचा माझा काही विचार नव्हता. मी तर विद्यार्थी परिषदेचं काम करायचो. संघाचा स्वयंसेवक होतो आणि विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना मला एके दिवशी सांगितलं की तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचं आहे. तर मला आज सुद्धा आठवतं की त्यामुळे सुनीलजी आंबेकर हे आमचे विद्यार्थी परिषदेचे प्रमुख होते आणि सुनीलजी मला म्हणाले की तुम्हाला उद्यापासून बीजेपीमध्ये काम करायचं आहे. मी त्यांच्याशी भांडलो. मी म्हणालो मला राजकारणात जायचंच नाहीये. मला तर विद्यार्थी परिषदेचा पूर्णकालिक कार्यकर्त्याच्या रूपामध्ये काम करायचं आहे. ते म्हणाले आपल्या इथे पद्धतच आहे की जे तुमच्यासाठी मोठे विचार करतात ते तुम्हाला करायचं आहे. तर मग मी आमचे त्यावेळेचे जे प्रमुख होते त्यांच्याकडे गेलो आणि संघामध्ये मी म्हणालो की हे तर मला असं म्हणत आहेत, राजकारणामध्ये कामच नाही करायचं आहे. ते म्हणाले जे ठरवलं जातं ते आपल्या इथे करतात. तर दुसऱ्या दिवसापासून बीजेपीचं काम सुरू केलं. तर त्यामुळे मी कधी ठरवलं नव्हतं की मी पॉलिटिक्समध्ये येईन, परंतु नाही, त्यांनी तुम्हाला काम सुरू करायला सांगितलं होतं, परंतु मला सांगत होते की 21 वर्षांचे सुद्धा झाले नव्हते, एलिजिबल नव्हते, परंतु कॉर्पोरेटर बनायचं होतं. ही गोष्ट अर्धी खरी आहे. मला सांगितलं गेलं की मी थोडं काम करत होतो. तर मला निवडणूक येणार होती आणि मला सांगितलं की एक वॉर्ड सांगितलं, इथे तुम्ही तयारी करा. इथे तुम्हाला कॉर्पोरेशनची निवडणूक लढायची आहे. तर त्यांना माहीतच नव्हतं की मी 21 वर्षांचा नाहीये आणि मी सुद्धा त्यांना सांगितलं नाही. परंतु काही मला असं वाटतं की कधी-कधी देवाच्या मनामध्ये काहीतरी असतं. तर तुम्हाला आठवत असेल की त्यावेळी हे 74th अमेंडमेंट वगैरेच्या गोंधळामध्ये निवडणूक 6 महिने पोस्टपोन झाली आणि ती 6 महिने पोस्टपोन झाली, तर माझं वय 21 वर्ष कंप्लीट झालं आणि मी निवडणूक लढू शकलो. तर त्यामुळे मी 21 वर्ष पूर्ण करूनच लढलो. 21 पेक्षा कमीमध्ये नाही लढलो. पण ही घाई नव्हती की केवळ 27 वर्षांच्या वयामध्ये तुम्ही पहिले असे व्यक्ती बनलात जे मेयर बनले? बघा, हे केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं, की जेव्हा आम्ही लोक जेव्हा मी कॉर्पोरेटर बनलो, तर त्यावेळी कारण पार्टीला संपूर्ण बहुमत मिळालं होतं. परंतु केवळ 8 लोकं असे होते, जे परत निवडून आले होते. आणि त्यामध्ये आम्ही 2 लोकं असे होतो, की ज्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला होता. तर त्यामधून एक मेयर बनणार होता, एक चेअरमन बनणार होता. तर पार्टीने ठरवलं, की मी मेयर बनेन. तर हो, तुम्ही म्हणू शकता, की खूपच लवकरच मला एक प्रकारे मला ही संधी मिळाली, परंतु हे पार्टीने दिलं मला. ही गोष्ट खरी आहे का की ज्यावेळी तुमच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा नितीन गडकरींनी तुम्हाला सांभाळलं, तुमचं सांत्वन केलं? हो, नक्कीच. नितीनजींचं आणि आमचं खूप कौटुंबिक संबंध राहिलाय. कारण नितीनजी एक युवा नेत्याच्या रूपाने काम करत होते आणि नितीनजींनी जेव्हा पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली, तर ज्या क्षेत्रामध्ये मी राहतो, त्या क्षेत्रातून त्यांनी ती निवडणूक लढवली होती. तर त्यावेळी आमच्या घरीच राहायचे नितीनजी, ती निवडणूक लढण्यासाठी. कारण नितीनजी पूर्व क्षेत्रातून येत होते, ते लढत होते पश्चिम क्षेत्रातून. आणि आमचं खूप कौटुंबिक नातं राहिलंय आणि नंतर सुद्धा म्हणजे वडिलांनंतर सुद्धा जेव्हा मी राजकारणामध्ये आलो, तेव्हा नितीनजींची साथ मला लाभली होती. म्हणूनच लोक म्हणतात की 2014 मध्ये नितीनजींच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री बनले. हे बघा, त्यावेळी नितीनजी देशाच्या राजकारणामध्ये आधीच गेले होते. नितीनजी मोदीजींच्या सरकारचे मंत्री बनले होते आणि नितीनजींनी हे सुद्धा अनाउन्स केलं होतं, की मला देशाच्या राजकारणामध्ये काम करायचं आहे. त्यामुळे प्रदेशाच्या राजकारणामध्ये मी आलो. हे बघा, नरेंद्र मोदींनी बऱ्याचशा नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री बनवलं आहे, खूप लोकांना संधी दिली आहे आणि तुम्ही त्यांचं पहिलं एक्सपेरिमेंट होता.
तर असं काय बघितलं तुमच्यामध्ये मोदीजींनी? आता हे बघा, हे तर मोदीजी सांगू शकतात, की माझ्यामध्ये काय बघितलं. परंतु मी इतकं ठामपणे सांगू शकतो, की महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवणं, हे धाडस केवळ मोदीजी दाखवू शकतात. कारण तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण ओळखता आणि 10 वर्षांपूर्वी, 11 वर्षापूर्वी जर राजकारण ज्या वळणावर होतं, त्यावेळी तिथलं जे एक जातीय राजकारण आहे, त्या राजकारणामध्ये मी फिट होत नव्हतो. परंतु मोदीजींनी रिस्क घेतली आणि मोदीजींनी हिमतीने हे सांगितलं. त्यावेळी ही गोष्ट नक्कीच होती, की मी पार्टीचा अध्यक्षसुद्धा होतो आणि तुम्ही बघू शकता, की विधानसभेमध्ये सगळ्यात स्पष्ट वक्ता नेत्याच्या रूपामध्ये माझ्याकडे बघितलं जातं. मी सुद्धा असा विचार करायचो, जे प्रचलित राजकारण आहे, ज्यामध्ये कित्येकदा पदासाठी जात बघणं आवश्यक असतं, म्हणजे ही इनव्हेटिबल गोष्ट आहे. त्यामध्ये मी फिट होत नव्हतो. तर त्यामुळे मला काही अपेक्षा नव्हती, की हो, मला बनवतील. ब्राह्मणांना हो, सहसा हो. संधी नाही नाही बनवू शकत. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक तर तुमचा मायनस पॉइंट तो होतो. परंतु मोदीजींनी जे काही माझ्यामध्ये पाहिलं असेल, बनवलं तर त्यांनी मला आणि मला असं वाटतं, की हे तर तेच सांगू शकतात, की ज्या विचाराने त्यांनी मला बनवलं होतं, त्यावर मी खरं उतरलो की नाही, परंतु मी पूर्ण प्रयत्न केला. मोदीजींनी काय बघितलं हे तर मी नाही सांगू शकत, परंतु मी तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी यांच्या मांडीवर बसलेलं बघितलंय. बघा, म्हणजे मांडीवर तर नाही, परंतु मला चांगलं आठवतंय, की मी 12 वर्षांचा होतो आणि नागपूरमध्ये तो भारतीय फोटो जनता आमच्याकडे पार्टीचं असेल कदाचित, मी दाखवतो हो, येस, तुम्हाला. येस. नक्कीच. तर भारतीय जनता पार्टीचं एक राष्ट्रीय अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये अटलजी आले होते आणि तो काळ खूप सिक्युरिटी वगैरेचा तर काळ नव्हता. तर मी माझ्या वडिलांना मी म्हणालो होतो, की अटलजींबरोबर फोटो काढायचा आहे. तर वडिलांनी टाळलं. तर प्रमोदजी त्यावेळी होते. तर मी प्रमोदजींना पकडलं आणि मी प्रमोदजींना म्हणालो, की मला अटलजींबरोबर फोटो काढायचा आहे. तर प्रमोदजींनी अटलजींना विचारलं, की ते 2 मुलं आहेत. त्यावेळी वडील कदाचित शहराचे अध्यक्ष वगैरे असतील. तर त्यांची 2 मुलं आहेत. त्यांना तुमच्याबरोबर अटलजी म्हणाले, "नक्कीच बोलवा." आणि मग आम्ही दोघे भाऊ गेलो आणि आम्ही अटलजींबरोबर फोटो काढला. आणि आम्ही फोटो काढत होतो, तेव्हा समोरून बाबा आले. तर ते खूप आश्चर्यचकित झाले, की हे पोहोचले कसे इथे अटलजींजवळ? तर अटलजींनी त्यावेळी मला आजसुद्धा आठवतंय, आम्ही दोघे भाऊ आजूबाजूला उभे होतो आणि म्हणाले, "बघा, 2 वाघांबरोबर मी फोटो काढतोय." अटलजींनी आपल्या स्टाईलमध्ये त्यावेळी म्हटलं होतं. तर माझ्यासाठी तर तो फोटो मी असं मानतो, की कुठल्याही मेडलपेक्षा कमी नाहीये. म्हणूनच तर मी म्हणतोय, की सगळ्यात आधी पुढे जाण्यामध्ये तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. हे बघा, एक गोष्ट तर आहे, की देवाचा आशीर्वाद काही असा होता, की समस्या खूप आल्या, परंतु पुढे जात राहिलो. आपण जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो यावेळी? माझा प्रश्न असा आहे, की हे खरं आहे का, की तुम्ही मागच्या काही काळात 25 किलो वजन कमी केलं आहे? हे बघा, वजनाबरोबर माझी लढाई सतत चालू असते. मी ते कमी करतो आणि ते वाढतच राहतं. आणि कित्येकदा मी म्हणतो, की मी हवा खाल्ली तरी वजन वाढतं. परंतु म्हणजे तुम्ही माझे जर मागील 30 वर्षातील फोटो पाहिले, तर प्रत्येक शेपमध्ये तुम्हाला माझा फोटो तुम्हाला दिसून येईल. परंतु हो, ही गोष्ट खरी आहे, की मागील साधारण 3-4 वर्षांपासून मी सतत माझं वजन कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि खूप वजन मी कमी केलंय. परंतु अजूनसुद्धा मी फिट नाहीये. अजूनही मी कमीत कमी 10-12 किलो वजन कमी करायला हवंय. परंतु आय एम हॅपी, की मी हळू ते कमी करतोय. मग 30 वर्षांपूर्वीचे जे फोटोज आहेत ते हो, दाखवूयात हो, लोकांना? नक्कीच. यात मध्ये फोटो चांगला दिसून आला, ज्यामध्ये तुम्ही मॉडेलिंग करताना दिसून येतात. तो खूप मजेशीर किस्सा आहे. एक विवेक रानडे माझे मित्र आहेत. मोठे फॅशन फोटोग्राफर आहेत ते. तर हा जो फोटो आहे तो साधारण माझ्या मते 2002 किंवा 2003 मधील फोटो असेल. तर निवडणूक वगैरे झाली होती तेव्हा आणि काही जास्त कामसुद्धा नव्हतं. एक दिवस त्याने मला बोलावलं आणि विवेक म्हणाला, की "तुझा एक पोर्टफोलिओ तयार करूया."
मी सुद्धा म्हणालो, "चला, काही काम तर नाहीये." तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वगैरे घालून त्यांनी माझे फोटो काढले. आणि मग 4-5 दिवसानंतर म्हणाला, की "हे बघ, हे सगळे फोटोज आहेत. एक कपड्याचा ब्रँड आहे, त्यामध्ये मी तुला मॉडेलच्या रूपात यूज करतोय." तर मी म्हणालो, "काय यार, वेड्यासारखं काय बोलतोयस तू? लोक शिव्या देतील मला आणि मला माहिती आहे हा मूर्खपणा होईल." तो म्हणे, "नाही, नाही, मी तर ठरवलंय." जसे ते सगळे बोर्ड वगैरे लागणार होते, मी एवढा घाबरलो, की मी नागपूर सोडून ते शनी शिंगणापूरला गेलो. मी म्हणालो, "चला देवाचं दर्शन घ्यायला जाऊयात. 2-3 दिवस कोणालाही भेटणार नाही." आणि परंतु त्याला लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला. परंतु त्यामध्ये सगळ्यात मजेशीर गोष्ट ही झाली, की कारण मी त्यावेळी विधायक होतो, तर एक थोडी नवीन गोष्ट घडली होती. एका विधायकाने मॉडेलिंग केलं होतं. तर ते अटलजींनी बघितलं. ते न्यूजमध्ये दाखवलं गेलं तर अटलजींनी बघितलं. तर अटलजींनी बघितल्यानंतर त्यावेळी आप्पा गटाटे होते. तर आप्पा आणि अटलजींची मैत्री होती. तर अटलजी आप्पा गटाटेंना म्हणाले, की "तुझ्या नागपूरचा विधायक आहे, त्याने मॉडेलिंग केलंय, त्याला बोलवा." तर मला बोलवलं अटलजींनी आणि मी गेलो तर खूप घाबरून गेलो. म्हणालो, "आता अटलजी तर मला म्हणतील, की हे यासाठी तुला बीजेपीमध्ये घेतलंय, आम्ही मॉडेलिंग करतोयस तू, विधायक बनलायस, काही लाज वगैरे वाटते की नाही?" मी गेलो तर असं माझ्या पाठीवर मारून म्हणाले, "या मॉडेल विधायक," असं म्हणाले. आणि मिठाई वगैरे खाऊ घातली. मला तर खूप मजा आली. परंतु ते एकदाच केलं कारण मला माहिती होतं, की कसं असतं, की माणसाला कुत्रं चावतं तर न्यूज होत नाही. परंतु कुत्र्याला माणसाने चावलं तर न्यूज होते. तर मी एका प्रकारे माणसाने कुत्र्याला चावलं होतं. त्यामुळे न्यूज झाली होती. तर त्यामुळे ते एकदाच केलं मी. परंतु त्याच्यानंतर हे वजन वाढायला सुरुवात झाली त्याचं कारण मिठाई आहे? नाही त्याच्यानंतर बऱ्याच दिवसापर्यंत मी नीट होतो. मग परत वाढलो. मग परत कमी केलं. हे चालत राहतं. मी तुम्हाला खरं सांगतो, मिठाई तर खातो मी. तो मिठाईपेक्षा जास्त मला चॉकलेट आवडतं. आणि मी किती सुद्धा डाएट केलं, तरी देखील डार्क चॉकलेट खातोच खातो. त्यापासून मला कोणी थांबवू शकत तुमच्या नाही. पत्नीने एक जागी म्हटलं होतं, की लग्नाच्या आधी 30-30, 35-35 पुरणपोळ्या खात होतात तुम्ही. ते माझ्या वाईफने माझा बदला घेतला होता ॲक्चुअली. परंतु खरी गोष्ट आहे त्या म्हणाल्या होत्या, "मी इतक्या तर खात नव्हतो आणि पुरणपोळी नाही, मी काही गोष्टी गोड गोड मी आधीही खात होतो. पण त्याचं नुकसान मला असं झालं, की मी जिथे कुठेही जाईन, तर लोक पुरणपोळी हं. घेऊनच तयार असायचे, की आम्हाला माहिती आहे तुम्हाला आवडते." शेवटी मी 2-3 कार्यक्रमांमध्ये मी स्वतःला एक प्रश्न विचारायला लावला आणि तिथे क्लॅरिफाय केलं, की मला आवडत नाही, मी खात नाहीये. माझ्यासाठी नका बनवू. तेव्हापासून थोडं बंद झालंय. आणि त्या एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलंय, की माझा कुठल्याच गोष्टीवर वाद होत नाही हं. देवेंद्रजींशी. परंतु हे पुरणपोळी जेव्हा लोक ऑफर करतात, तेव्हा ते येऊन माझ्याशी भांडतात, की तुझ्यामुळेच होतंय. अगदी खरी गोष्ट आहे हे. कारण माझं तर असं आहे, की कधी कुणाकडे जेवायला गेलो, की ते तेच देतात. कुणाकडे कुठल्या दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो, तेव्हा मिठाई, कुणाकडे तरी कसलाही कार्यक्रम असेल, तर पुरणपोळी देतात. तर मी म्हणालो, "तुझ्यामुळे मला हे सगळे खाऊ घालतायत." आणि जेव्हा की मला म्हणजे खातो, परंतु मला इतकं आवडत नाही, की मी सतत खात राहीन. तर त्यावर माझा वाद होतो. एक प्रश्न आणखी घेऊ शकतो? माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, की तुमची वाईफ पब्लिक लाईफमध्ये खूप ॲक्टिव्ह आहेत. तर हे लग्न तुमचं पॉलिटिकल लग्न आहे की लव्ह मॅरेज आहे? माझं लग्न अरेंज विथ लव्ह आहे. हे अरेंज मॅरेज आहे, परंतु माझं माझं जेव्हा लग्न झालं, तेव्हा म्हणजे ज्यावेळी मी हे हे ठरवलं, मी अमृताचा फोटो बघितला. मॅरेज ब्युरोमधून 3-4 फोटोज माझ्या आईने आणले होते. फोटो बघितला, तिचा नंबर घेतला. सरळ तिला फोन केला, भेटायला बोलावलं. 2-3 भेटी झाल्या. मी पहिल्या भेटीमध्ये तिला सांगितलं, की मी आयुष्यभर राजकारणामध्ये असणार आहे. कुठलाच कामधंदा करणार नाही. आणि आधी तिला सांगितलं, की बँकेत ती तेव्हासुद्धा काम करत होती. मी म्हणाले, "बघ, तुझा पैसा तुझा, माझा पैसा माझा. मी तुला देणार नाही आणि तुझ्याकडनं घेणारही नाही. तू तुझं आयुष्य बनव, मी माझं आयुष्य चालवेन." तर दोघांचं आमचं हे ॲग्रीमेंट झालं 3-4 भेटींमध्ये. मग एक दिवस आम्ही लाँग ड्राईव्हवर गेलो. त्या दिवशी आम्ही ठरवलं, की आता लग्न करूयात. आणि मग सरळ तिच्या घरी गेलो. तिच्या आई-वडिलांना भेटलो. मग माझ्या घरी गेलो, माझ्या आईला भेटलो आणि आम्ही लग्न केलं. परंतु हे सुद्धा खरं आहे, की लग्नाच्या दिवशी तुम्ही वेळेवर पोहोचला होतात आणि त्या गायब होत्या. हे अगदी खरं आहे. मी वेळेवर आलो होतो आणि तिला यायला वेळ लागला आणि
असं झालं की तिच्या वडिलांनी फोन करून सांगितलं की तिला आणखी थोडा वेळ लागणार आहे. तर तुम्ही वरातींना नाचायला सांगा. बिचारे आमचे वराती मंडळी नाचून नाचून थकले. तेव्हा मग ती पोहोचली. पण त्या राजकारणामध्ये नाही आहेत, परंतु राजकारणावर कमेंट नक्कीच करतात त्या. मी पाहिलंय की उद्धव ठाकरेंशी बऱ्याचदा वाद चालू असतो त्यांचा. जेव्हा उद्धव मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक ट्वीट केलं ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की एक राजा कपटी होता. हे बघा मी अल्टिमेटली तिची स्वतःची वेगळी पर्सनॅलिटी आहे. तिचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि ती काही कमेंट्स करते. परंतु माझं स्वतःचं एक मत आहे. तुम्ही विचाराल तर मी तिला कायम सांगतो, की "तू का राजकीय कमेंट करते? तू राजकारणामध्ये नाही आहेस." कारण राजकीय कमेंट केल्यानंतर ज्या खालच्या दर्जाचं ट्रोलिंग तिला सहन करावं लागतं आणि खूपच घाणेरड्या दर्जावर येऊन लोक ज्या प्रकारच्या कमेंट्स करतात, ज्या प्रकारे वार करतात, तर मी तिला म्हणतो, की "तू का करतेस? नको करू ना, तुला सहन नाही होणार." ऐकते आणि कधी-कधी करत असते. नाही, पण इंटरेस्टिंग कमेंट करतात. त्यांनी उद्धवजींना लिहिलं, "अहो भोगी, काहीतरी शिका आमच्या योगीकडून." नाही ते इंटरेस्टिंग तर असतातच, परंतु ते माझ्यासाठी ट्रबलसम सुद्धा असतात. आणि कधी-कधी त्या व्हिडिओ बनवतात त्यावर पॉलिटिकल कॉन्ट्रोव्हर्सी सुद्धा होते. एक व्हिडिओ होता ज्यामध्ये तुम्ही होता, ज्यामध्ये पोलीस कमिशनर होते, एसीपी कमिशनर होते. तर म्हणाले की हे मिसयूज करतायत संपूर्ण पोझिशनचा. हो, नाही ते ॲक्चुअली एक रिव्हर अँथम तयार केलं होतं. नदीला वाचवण्यासाठी एक मोठं कॅम्पेन झालं होतं आणि त्याचं रिव्हर अँथम तयार झालं होतं आणि त्यामध्ये ट्रोलिंग यामुळे झालं, ते सगळे लोक होते म्हणून ट्रोलिंग नाही झालं. त्यामध्ये ज्याने ते रिव्हर अँथम तयार केलं होतं, तर त्यामध्ये मूळरूपाने आम्ही सगळे लोक एकत्र मिळून आणि ते गात होते अँथम आणि काहीतरी इशारे वगैरे हातवारे करत होते आणि त्या कॅमेरामॅनला काय वाटलं मला माहीत नाही. त्याला वाटलं मीच हिरो आहे. त्यामुळे त्याने तो माझा सेपरेट व्हिडिओ त्यामध्ये टाकला आणि तो इतका फनी व्हिडिओ आहे, म्हणजे तुम्ही नका दाखवू कोणाला. मला सुद्धा बघायचा नाहीये. तो इतका फनी व्हिडिओ बनला, त्यावर इतके मीम्स बनले. मला तर म्हणजे आश्चर्य वाटलं इतके मीम्स त्यावर बनले. तर माझ्या लक्षात आलं, की हे माझं काम नाहीये. हे आपण शांतपणे बसलं पाहिजे. तर खूप ट्रोलिंग त्यावेळी झालं होतं. ही गोष्ट खरी आहे. तर तुमच्या वाईफ सिंगर आहेत, त्या काय गातात तुमच्यासाठी? हे आमचं तर आधीच ठरलंय, की एकमेकांसाठी काही करायचं नाही. त्यामुळे आम्ही खुश आहोत. परंतु सिंगिंग तिचं पॅशन आहे. परंतु ती आता सुद्धा शी इज अ बँकर. ती अजून देखील बँकेचं काम करते. परंतु सिंगिंग खूप तिचं पॅशन आहे. ती अजून सुद्धा गाते. अ, जरी गाणं नाही गायलं तरी रियाज करते आणि म्हणजे मध्ये-मध्ये कुठलंतरी एखादं गाणं तयार करते, एखादं गाणं कंपोज सुद्धा करते. तर मला वाटतं, की ते पॅशन आहे त्यामुळे ती करते. कधी तुम्ही सुद्धा ऐकवता काही त्यांना? हे बघा तुम्ही सुद्धा विवाहित आहात. कोणी आपल्या पत्नीला ऐकवू शकलंय? तुम्ही जर रजत शर्मा असाल आणि मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेन, तरी सुद्धा घरी वाईफचंच ऐकावं लागतं.